जय श्रीराम मित्रांनो. आज अचानक मध्ये मला माझे मित्र बोलले की आपल्याला गोव्याला फिरायला जायचंय आणि मला इथं आल्यावर निघालं की अक्कलकोटला जायचं आपल्याला. आपला ग्रुप आहे आज सगळे दर्शनाला निघालो आम्ही. आता नाश्ता केला जस्ट आता निघतो आम्ही इथून. तर मित्रांनो विषय असा होता की आज आपल्याला अक्कलकोटला पाया पडायला जायचं होतं म्हणून पटाट सकाळी लवकर उठून सगळं फ्रेश होऊन आपलं सगळं काम संपून अक्कलकोटला निघालो. आपले मित्र होते गाडीमध्ये. आज आपण 2 गाडी घेऊन गेलो होतो. म्हणजे एका गाडीमध्ये आम्ही 4 आणि दुसऱ्या गाडीमध्ये 4 जण बसले होते. मस्त अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचली होती. थोडी भूक तर लागतेच आपल्याला, त्यामुळे मील कंप्लीट करायला बसलो आपला मस्त. तुम्ही बघू शकता ही आपली सगळी गँग होती. आज 8-9 जण होतो आम्ही. मस्त 2 गाड्या करून अक्कलकोटला दर्शनाला चाललो होतो. मित्र पण अशी बनवा जे तुम्हाला नेहमी धार्मिक स्थळावरतीच घेऊन जातील पाया पडायला, ना बोलते कुठल्या दुसऱ्या जागेवरती. त्यानंतर पुन्हा प्रवास चालू केला आपला. प्रवास संपून मंदिरापाशी पोहोचलो. मंदिरापाशी पोहोचली होती. मस्त स्वामींसाठी थोडी फुलं घेतली. फुलं घेऊन दर्शनाला पोहोचलो. तुम्ही पण दर्शन करून घ्या मित्रांनो. खूप छान दर्शन झालं आमचं. कारण की काहीच गर्दी नव्हती तिकडे दर्शनाला. इतकं छान दर्शन झालं की तुम्हाला काय वाटतं, खूप प्रसन्न वाटत होतं तिथं आपल्याला. त्यानंतर दर्शन संपून समाधी मठामध्ये गेलो. समाधी मठ तिथून फक्त 5 मिनिटावरती आहे. तरी तुम्ही कधी गेलात तर नक्की जाऊन समाधी मठाला पण. तिथून खूप छान दर्शन झालं आमचं. इथलं दर्शन संपून दुपारी आपलं एक मील कंप्लीट करायला बसलो. त्यानंतर घरी यायला थोडा उशीर झाला म्हणून जास्त काही शूट केलं नाही मी आणि आपला एक सिंपल डे एंड केला. जय श्रीराम.